मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मावशीने म्हणजे दाभाडे मावशीने सखीला चाळीत येण्यास किंवा घरात येण्यास नकार का दिला. मित्रांनो, साहजिकच आहे, नवी नवरी जेव्हा लग्न करून घरी येते तेव्हा तिला असंच घरात घेत नाही. तिचं माप वलांडलं जातं, म्हणजे दारात मापटं ठेवून वलांडलं जातं आणि मग नाव घेऊन नवी नवरी घरामध्ये गृहप्रवेश करते. म्हणूनच दाभाडे मावशीने तिला दारातच थांबवलं, तिला अडवलं. कारण आपल्या दाभाडे मावशी किती संस्कारी आहे तुम्हालाही माहिती आहे ना. त्यामुळे आता जानू पटकन मापटं घेऊन येते आणि सखीला सांगते की हे मापटं ओलांडून तू या घरात प्रवेश कर. तुझा या चाळीतला पहिला दिवस आहे आणि तुझं गृहप्रवेश तर झालाच पाहिजे. सखी आधी नाही बोलते, परंतु दाभाडे मावशी तिला कन्व्हिन्स करतात. तेव्हा सखी हो बोलते आणि आता ती मापटं ओलांडणार. तेवढ्यात तिला जानू बोलते, नाही सखी, असं मापटं तू नाही ओलांडू शकत, तू नाव घे. आता मित्रांनो, सखी नाव घ्यायला नको म्हणत असते, परंतु आता चाळीतले लोक एवढे प्रेमाने तिला रिक्वेस्ट करत असतात, त्यांना ती नाही कसं म्हणणार. एवढे गोड लोक, एवढे प्रेमळ लोक अशी मिळतात का कुठे. त्यामुळे ती आता नाव घेते, परंतु ती नाव घेतानाही सुद्धा बोलते की माझ्या मनात नसलं तरी मी आता हे कानाचं नाव घेत आहे, कारण माझं एक स्वप्न होतं. त्या स्वप्नातला राजकुमार होता, परंतु स्वप्नही नाही राहिलं. स्वप्नात राजकुमारही नाही आणि गावही नाही, काहीच नाही. त्यामुळे आता मनात नसताना मी कानाचं नाव घेते आणि कानाला सुद्धा आता नाव घ्यायला सांगतात. कानाही बोलतो, पण कानाचं खरंच सखीवर प्रेम आहे की माहित नाही, परंतु तिला तो जीव लावतो, तिच्यावर प्रेम करतोय, जीव लावते, दया करतोय. आणि आता तो बोलतो की काही झालं, कारण संकट वादळ ही आयुष्यात येत असतात, परंतु मी कधीच सखीची साथ सोडणार नाही. मी कायम खंबीरपणे तिच्यावरचा प्रत्येक वार झेलेल, तिला कायम साथ देईल, असं तो नाव घेतो सखीचं. आणि आता अशा रीतीने दोघांनी नाव घेतलं. आता त्यामुळे त्यांचा छान गृहप्रवेश होतो. सखी छान मापटं ओलांडते आणि घरात गृहप्रवेश करते. मित्रांनो, आता इथे गृहप्रवेश झाल्याच्या नंतर आता संध्याकाळची वेळ आहे, म्हटल्यावर जेवणाची तयारी चालू असते. आता जेवण तर चालू असतं, परंतु आता जेवणात सुद्धा कसं असतं की नवऱ्याने नवरीला घास भरवायचा पहिला, नवरदेवाने नवरीला घास भरवायचा पहिला, असं असतं. तर आता ही रूढी परंपरा तर पाळायलाच पाहिजे ना. तर इकडे आता घास तर भरवायचा राहिला बाजूला, परंतु आता सखीचा हात मोडल्यामुळे, सखीचा हात गळ्यात बांधल्यामुळे सखीला खाताही येत नसतं. त्यामुळे सगळेजण म्हणतात, काना तूच सखीला भरव. आता सखी आधी नको बोलते, पण पहिला जेव्हा काना पहिला घास भरवतो, ती सखी पण ना इतकी म्हणजे काय बोलतात ना, आगाव आहे ना, डॅम्बिस, की तिचा बोट चावते त्याचं. बिचारा काना ग, किती बोट चावलं त्याचं. त्यामुळे आता दाभाडे मावशी बोलतात, काना तू राहू दे, मीच भरवते सखीला. आणि त्या मावशी प्रेमाने, एवढे प्रेमाने तिला सुंदर सुंदर घास भरवत असतात. असं तिला असं वाटत असते की जण काय माझी आईच मला घास भरवते की काय. तिला तिच्या आईचे भास होत असतात. खरंच दाभाडे मावशी किती प्रेमळ आहेत, सखीला किती माया लावतात, जीव लावतात. न काना त्यांचा मुलगा आहे, न सखी त्यांची सून आहे, परंतु त्या एवढा जीव लावतात स्वतःच्या मुला आणि जणू काही मुलगा आहे आणि आपली खरी सून आहे की काय. खरंच अशी माया लावणारी माणसं कुठे भेटतात आजकाल. तर खरंच आता सखीचं आयुष्य खऱ्या अर्थाने आता उदयाला आलंय. ती खरंच तिच्या माणसांमध्ये राहायला आली. पण मित्रांनो, आता खूप मोठा धमाका होणार आहे, खूप मोठं सिक्रेट बाहेर येणार आहे. जेव्हा कान्हा सखीला तिच्या रूम मध्ये घेऊन येतो, तेव्हा सखी खुर्चीवर बसते. ती विचार करते की मी माझं साहित्य कुठे ठेवू. मग ती काय करते, आता कानाचं जे सिक्रेट त्याने ते लपवलेलं असतं त्या कपाटामध्ये, नेमकं तेच कपाट ती उघडते आणि बापरे, धप्पा धमाका, खूप मोठा ट्विस्ट. सखीने डोळे फाडून ते सगळं काही समोर जे कानाने बनवलेलं आहे ते सगळं ट्रॅप तिने बघितलेलं आहे. आता तिला तर बापरे सुचेनासच झाले काही. आणि कान्हा बिचारा इकडे आता धावत पळत तिथे आलेला आहे. आता काय होणार मित्रांनो, सखीला तर कळलेलं आहे की कानाने हे सगळं ट्रॅप केलंय. कानाने हे सगळं कशासाठी केलं तिला ते कळलं नाही, परंतु हे सगळी कानाचा डाव आहे, हे चाल आहे कानाची काहीतरी. काना सगळ्यांना फसवतोय की काय असं तिला वाटतंय. आता मित्रांनो, आता काना काय करणार, तिला कसं समजून सांगणार. आता यांचा संसार सुरू व्हायच्या आतमध्येच मोडणार की काय. काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.